राम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला बोलायचं आहे की आज आमच्या कंपनीमध्ये म्हणजे 2 दिवस झाले तर आम्हाला 2च चपाती मिळत आहे, कारण की गॅसच्या कमतरतामुळे आम्हाला चपाती कमी मिळत आहे. आणि त्याच्यामुळे आता मुली तर खाऊनच घेतात 2 चपाती, पण मुलांना जास्त लागतं तर त्यांना खूप त्रास होत आहे. आणि म्हणजे ड्युटीवरची मुलं सांगत होते आम्हाला की भोसरीमध्ये सुद्धा आम्हाला 3, 4, 6 दिवस झाले त्यांना गॅस मिळत नाही आहे. आता चाकणमध्ये तर एवढी सारी गर्दी, आता रील वगैरे तुम्ही बघतच असाल की चाकणमध्ये 300 रुपये किलोनं गॅस मिळत आहे. आता जे मोठी टंकी आहे ती 1500ची आहे आणि जे छोटी टंकी आहे ते म्हणजे आपल्या छोटी टंकी आपण 1 किलोनं 2 किलोनं बॅचलर लोकं भरतात, तर ते किलोनं 300 रुपये देत आहेत. तर तसं तुम्ही सांगा किती किंमत झाली त्याची. आणि ते पण लाईननुसार, एवढी लाईन आहे की त्यांना मिळणार नाही मिळणार याची गॅरंटीसुद्धा नाही. पण भोसरीमध्ये ती कंडिशन नाही आहे. भोसरीमध्ये दुकानच बंद आहे आणि गॅससुद्धा नाही आहे. 250 रुपये देऊ, हे देऊ, आणि अर्ध्या रात्री बोलवत आहे की 2 वाजता या, 3 वाजता या. रात्रीच्या 2 वाजता आपल्याला जावं लागत आहे. ते बी ब्लॅकनं वगैरे देत असतील तर ते मला माहिती नाही, पण 300-250 रुपयांना देत आहेत ते पण एवढी गर्दी असताना. तर मग काय करतील बॅचलर लोकं? आता घरगुती गॅस लोकांचं ते त्यांना घरपोच गॅस भेटतात, कारण की ते बुकिंग करून त्यांना सोल्युशन भेटलेलं आहे. पण बॅचलर लोकांना सोल्युशन नाही भेटत आहे. ते दर भटकत आहेत इथे. आणि ज्यांचे गॅस संपलेले आहेत ते बाहेर खात आहेत, म्हणजे कॅन्टीनचं वगैरे आपण जे मेस लावलेली आहे ते. पण मेसचं जेवण किती काही केलं तरी शरीराला हानिकारकच आहे, कारण की फूड पॉयझनिंग, माझ्या मैत्रिणीला फूड पॉयझनिंग झाली होती. कारण की बॅचलरचं जेवण खूप म्हणजे अवघड असतं, कारण की आपल्याला कोणाचा सपोर्ट नसते, आपल्याला स्वतःच सर्व करावं लागते. पण मला तर वाटते घरगुती गॅसचे जे भाव वाढलेले आहेत ते चढ-उतार तर होतातच, पण बॅचलरच्या जे किलोनं गॅस देतात ना, त्याचे भाव कमी होतील की नाही जास्त होतील हे तर मला खूप टेन्शन येत आहे. तर बॅचलर लोकं कशी करतील? मला खूप आता त्रास होत आहे, कारण की माझ्या मैत्रिणीला आता आमचा गॅस संपला नाही, पण तरी आम्ही टेन्शन घेत आहोत. तर तुम्ही काय सोल्युशन बघितलेलं आहे मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये.